कृष्णारी मंडळी, आयुष्यात एकदा तरी वारी करावी आणि ही वारी याच जन्मात मिळावी यासाठी मी आज चाललेलो आहे पंढरपूरच्या दिशेला. म्हणजे 4 वर्ष झालोय वारीला जातोय, पण आता हे 5वं वर्ष आहे आणि आज वारीचा दुसरा दिवस आहे. तर चला आपण वारीला जाणार आहेच आणि आजच्या दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलवरती थांबून राहायचंय, व्हिडिओ पाहायचा आहे. आज पावसामध्ये पालखी जाणार आहे, तर ती कशी जाणार आहे ते तुम्हाला आज पाहायला मिळेल. वातावरण बाहेर पावसाचं पूर्ण आहे, कारण की संपूर्ण महाराष्ट्रात आज पाऊस पडतोय. पण आज केंदूरमधून कनेरसरला महाराजांची पालखी निघणार आहे. आता आम्ही तिकडे निघालेलो आहे केंदूरला. तर माझ्यासोबत आता सागर महाराज आहेत, आम्ही दोघं निघालेलो आहे आणि विक्रमभाईची वाट पाहतोय. विक्रमभाई पण येईल, त्याच्यासोबत आम्ही जाणार. पण तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवतो पावसाचा. तर मंडळी बाहेर पाऊस एवढा चाललाय ना की आता म्हणजे सांगायची गरज नाही, कारण की प्रत्येकाला माहिती आहे आज पाऊस किती पडतोय बाहेर. पण लय पाऊस चाललाय. आज वाटेने फिरतोय, दिसतंय की किती पाऊस चाललाय. तुम्हाला परत पावसाचा नजारा दाखवतो. मोकार पाऊस चालू आहे आणि पालखी आता थिटेवाडीच्या म्हणजे नदीच्या मागे आहे. आणि आम्ही आलेलो आहे थिटेवाडीमध्ये कुणाच्या घरी, जिजाबाऊंच्या घरी आलेलो आहे. आणि इथं मस्त दुधाचा बेत बनवलेला आहे. आता सर्वजण वारकरी येतील, पण पाऊस एवढा आहे ना की वारकऱ्यांना सध्या थोडी हाल चालू आहे. येतील पण सेवा करायची ही त्यांनी ठरवलेली आहे आणि ते सेवा करणार आहे ते आमचे नाही का. आम्हाला सगळ्यात जास्त प्रेम देणारे माणूस किंवा जिजाभाऊ हे आता वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी तयार आहे. झालेलं आहे. केंदूरमधून पालखी थिटेवाडीमध्ये आलेली आहे आणि थिटेवाडीमध्ये चौकात उभं राहिलो होतो, तर हे वारकरी बसलेले होते. तर ह्यांच्याबद्दल बोलायला गेलं तर ह्यांनी म्हणजे पहिल्यापासून वारी पाहिलेली, सगळ्यात जुने वारकरी. म्हणजे आज वारीचा 51 वर्षाची वारी चालू आहे, ती 51वी वारी यांची पण चालू आहे. अशा पद्धतीने हे ज्येष्ठ वारकरी आणि त्यांच्याबद्दल त्यांनी त्या वारीचा त्यांनी प्रसंग सांगितले. गोखळीतून पुढे आसूला जायचं आणि तिकडून वर आसूला जायचं. आज तिच्या वरतीच मुक्काम नदीच्या वरती. मग त्या पाटीलबानी आम्हाला जेवण आणलं, तेव्हा शिकाळ्यात बांधून आणलं नदीतून इकडे शिकाळ्या बांधल्या. हा, आणि मग आम्हाला खायला ते काय सांगायचं. 50 वर्षाची वारकरी राव, घे ना काहीतरी. नाही ना घेतोय की पहिली पालखी आमची 50 वर्षाची खटार गाडी. हा, खतर गाडी. पालखी त्याच्यातून कुठे त्याच्यातून सगळे एकाच गाडी. 50 वर्षात ते कोणत्या येळणं दिलं वाहून गेलं तर त्याच्यावर आधीच पाऊस असेल. ते काय केलं ते नाही विचारा. असेल परतीला गेल ती वाहून, नाही का? हा, परती. परतीला वाहून गेला. सुरुवातीला पहिल्यांदा मीच लहान, म्हणजे सगळ्यात ज्येष्ठ हे, पण सुरुवातीला तरुणांमध्ये सुरुवातीला दिंडीमध्ये यांच्यात मीच लहान. हा ना. आणि ते गोड्यावाल्याचं काय सांगितलं होतं प्रसंग? शेखर हा, त्यांचा काय विषय होता? तो बारीक होता आणि बारीक असताना त्याला जर झोप आली ना तर त्याची मावळण त्याला पालखीतच झोपवायची. हा ना. म्हणजे
वारीची त्या टायमाला ते दिवस पण तसे होते. हा आणि ते भवानी पेठेचा काय प्रसंग सांगितला तो. भावानी पेटत आमचा 2 दिवस मुक्काम हा आणि तिथून निघलं ना की मग आम्हाला हे पार बोगदीच्या पड्याला गेल्यावर न्यारी मिळायची तर कुणी आम्हाला विचारितच नव्हतं. आणि ते विहिरीच्या पाण्याचं काय म्हणले हा, ते. विहिरीतून पाणी असं उकळून चाललेलं होतं. हा. तिथं आंघोळ्या केल्या हा. मग तिथं आमचा स्वयंपाक झाला मग आम्हाला खायला मिळलं. त्यांना गायचं तेव्हा बिसलऱ्या गायच्या आपलं असं गुडघ्या टिकून पाणी प्यायचं राव हो, गुडघ्या एवढं टिकून पाणी मुक्काम प्यायचं नव्हतं. पुढं वाटण ते साल काय असं ना अंदाजे. 150 वापरा. नाही नाही. पांडुरंगा तुझं राजन विचा दैवात रामकृष्ण हरी. वेगळा गेला. कोण आहे? तू कोण आहे? तू याच्यावाला काय कोण आहे? काय झालं रे? काय म्हणतो तुला लाईव्ह आला लाईव्ह. ओके. काका काकाच काय? लय भारी आहे. एक गोट घ्या ना हा. तर तुला आता नगरखाना आहे. नगरखाना चाललेला आहे आता पुढे. त्यानंतर नाशिव मानाचं अर्जुन आणि आता पालखी निघालेली आहे. मानाची बैल जोडी वारी म्हणजे सकाळपासून चालल्यात, सगळे चालल्यात. पाऊस भरपूर आहे.
फुल राडा चालू आहे इथं. वरुण राजाने इतकं मोठं आगमन झालेलं आहे की पावसाचा नजारा तुम्हाला एकदा दाखवू का? एकदा नजारा बघा. पाहू शकता ते तिकडे एक तळ आहे, तळ फुल झालं. आता आपण महाराजांबरोबर 2 गप्पा गोष्टी करणार आहे. आता पावसाने म्हणायचं ते पहिल्यांदा गोष्ट झालेली आहे. सकाळ धरून पाऊस चालू आहे, हा. त्याच्यामुळे वारकऱ्यांना घरातून बाहेर निघायला अडचण येत आहे. त्यातले त्यात भाविक वारकरी आलेले आहेत सगळे, पण ते सुद्धा आता फार पावसाच्या याच्यामध्ये घायाळ झालेले. त्याच्यामुळे पण वारीचं प्रेम भावाने चालू आहे सगळ्यांची. पाऊस अजिबात व्हिडिओ काढता येत नाही, इतका पाऊस आहे. तरी पण थोडं थोडं काही तुम्हाला मी दाखवेल. आणि ते बिस्लरीच्या वाटलीचे थप्पे लागलेले आहे. हा, टाक. तर पायी चाललो होतो आणि कोण भेटले तर वासुदेव काका भेटलेले आहेत. वासुदेव काका बरोबर आपल्याला खूप साऱ्या चर्चा करायची येणाऱ्या कालावधीमध्ये, पण आज फक्त काकांसोबत आपण चालतोय. चालता चालता गप्पाही चालू आहेत. पण काय झालं की पावसाचं वातावरण खूप आहे, त्याच्यामुळे गप्पा मारता येत नाही. काका, पावसाबद्दल कसं वाटतंय? हा पाऊस चाललाय ज्या पद्धतीने. पाऊस तर पाहिजेच आहे आणि वारकऱ्यांची परीक्षा घेतली जाते आणि वारकरी या परीक्षेत पास होणार आहे. किती पाऊस असला काही असेल तरी पंढरपूरला जायचंच आनंदाने आणि चाललेलोच आहे. नक्कीच नक्कीच. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. मग काय झालं नंतर गावात मोटरी वाढल्या ना? पाणी किती आले धरणाला? हा, आता तेवढं आहे म्हणा. काय शिकले पाबळमध्ये पालखी आलेली आहे. आता पाहू शकता पाबळमध्ये आहे. वेश दिसत असेल तुम्हाला पाठीमागे. त्यानंतर आता हा दिसत आहे का तुम्हाला? सर्वजण हे पाबळवासी आहेत. सर्वजण कानराज महाराजांच्या स्वागतासाठी आलेले आहेत. तर मंडळी, एक गोष्ट सांगायची होती. ते आहे आपल्या संतश्रेष्ठ कानराज महाराज पालखी सोहळ्याचे मानाचे अश्व. या अश्वाचं नाव अर्जुन. या अश्वाला अर्जुन नावाने ओळखलं जातं आणि खरं तर या अश्वाची सेवा करण्यासाठी पण सेवकरी आहेत, सेकरसर आहेत. त्यानंतर नाना पण आहेत, सर्वजण आहेत. करू नको. मी नाही म्हणत, कारण जी आपली लोक आहे ना त्याला मला कळकळीने सांग.
काय होणार आहे वाट्याने चाललो होतो तर इथे बिस्किट वाटायला थांबले होते. बिस्किट आमच्या या सगळ्या वारकऱ्यांना बिस्किट दिले ते, मला पण देत होते, पण मी नको म्हणलं कारण की व्हिडिओ काढायचे तुम्हाला काहीतरी थोडं नवीन दाखवण्यासाठी मी एक प्रयत्न करतोय. तर हे 3 वारकरी आहे बघा, हे बघा बिस्किट कसं दाखवतात. मोठा मार्केट आणि हे मोठे वारकरी ह्यांना काय म्हणतात तर महाराज आहेत, राष्ट्रीय संत म्हणून यांची ओळख आहे. आणि हे आमच्याबद्दल बोलायला गेलं तर हे हाडाचे वारकरी, म्हणजे पहिल्यापासून ही वारी करतात असा विषय आहे, हाडाचे वारकरी. आणि विशेष म्हणजे आम्ही चाललोय तिघांनी पण एकच पोशाख घातलाय, फक्त रंग वेगळे. नानांनी पिवळा घातलाय, चौकारांनी लाल घातलाय, तर मी आकाशी घातलेला आहे. पण चला काहीतरी एक वेगवेगळं असतं वारीमध्ये, अनोख्या गोष्टी घडत असतात. त्यातली ती एक वेगळी गोष्ट हिचं घडली. आणि पावसाचा आनंद, पाऊस उघडलाय त्याच्यामुळे व्हिडिओ चालू आहे, नाहीतर काय पावसाचं व्हिडिओ काढता आलेली नाही. तरी चला पाहत राहा. आता थोड्या पालखीच्या व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. कृष्ण हरी जय कान्हूराज. तर आरती संपन्न झालेली आहे. आपल्याला आरतीचं शूट घेता आलं नाही कारण की आपण आनंदवारी या यूट्यूब चॅनलवरती संपूर्ण कार्यक्रम हा आरतीचा लाईव्ह दाखवतो. पण आता काय माहिती का, आता आम्ही बसलेलो आहेत, आम्ही नाही का 51 वर्ष ज्यांनी वारी केली त्या आप्पांसोबत बसलेलो आहे आणि आप्पांसोबत गप्पा मारतोय, गप्पा चालू आहेत, रेकॉर्ड करतो आणि तुम्हाला दाखवतो तसं मान्य आहे. पण तुम्हाला मी पुन्हा एकदा पालखीचं छोटंसं दर्शन देणार आहे आणि त्यानंतर आपलं ब्लॉगला एंड करणार आहे. तर पाहत राहा आपल्या चॅनल. त्यांनी मला घरी न्यायला मग त्याने म्हणली थांबा स्वयंपाक करते, मग ज्वारीची भाकर, वांग्याची भाजी, कांदा बाकी नाही घालला, कांदा नाही घालला. त्या पोळी गेलं की समजा जेवलो आणि परत त्यांनी जाणून सोडले. दिंडी बरोबर काय आलो नाही. आणि मग काय आता इथे जावं आणि याच्याकडे जेवायला जायचे. आता तुला माहितीये का आप्पा आरतीला काय नाचलोय आता मी खूप नसलाय आता असेल ना काल आई मला माहिती. काल सगळं समजलं काल सगळ्यात मोठा कुठून डायरेक्ट आप्पा एक आर्थिक वेगळी आपण बरोबर बाकीची प्रमाणात येत नाही ना आज एवढी कशी गाई येते त्यासाठी इतक्या लेवल येते नाहीत ना. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय कान्हूराज जय कान्हूराज जय कान्हूराज जय कान्हूराज. राम कृष्ण हरी. दिवसभर पालखीसमोर व्हिडिओ काढायला जुळलं नाही, पण मात्र आता व्हिडिओ काढली, पालखीचे काही क्षण घेतले, तर ते क्षणही तुम्हाला मी दाखवणार आहे आपल्या चॅनलवरती. आणि गप्पाही मारलेल्या आहेत खूप जणांबरोबर, आणि त्या गप्पाही तुम्हाला पाहायला मिळतील. तर आता आजच्या दिवसाचा आरती झालेली संपन्न, त्यानंतर आता सर्व भक्तगण विश्रामाला गेलेले आहेत. आता आपणही चाललेलो आहे आपल्या घरी. तर आजची व्हिडिओ पहा. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, आवडल्यावरती आपल्या व्हिडिओला लाईक करायचं, इतरांना शेअर करायचे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे. ओके.